नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पौष महिन्यात दर रविवारी केलं जाणारं सूर्यनारायण व्रत कसं करावं, त्याची संपूर्ण माहिती आणि पूजाविधी, नियम तसेच उद्यापन ही सर्व माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. यंदा पौष महिन्यामध्ये एकूण 4 रविवार आलेले आहेत आणि त्याच्या तारखा आहेत 21 डिसेंबर 2025, 28 डिसेंबर 2025, 4 जानेवारी 2026 आणि 11 जानेवारी 2026. या व्रताचे नियम लक्षात घेता आपल्याला 4ही रविवारी हे व्रत करायचे आहे. पौष महिन्यातील दर रविवारी हे सूर्यनारायण व्रत कसं करायचं, तर अशा सगळ्यांनी काय करायचं, सकाळी लवकर उठावं. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठल्यास चांगलं राहील, जेणेकरून तुम्हाला सूर्यपूजेचा, सूर्यदर्शनाचा चांगला लाभ घेता येईल. सूर्य उगवण्याच्या आतच का उठायचं आहे, तर त्याचं कारण म्हणजे काही कामं अशी आहेत की हे व्रत करत असताना ती कामं आपल्याला सूर्य उगवल्यावर करता येत नाहीत. तर सूर्य उगवण्यापूर्वी तुमची अंघोळ वगैरे झालेली असावी आणि केससुद्धा विंचरलेले असावेत. त्याचं कारण म्हणजे ज्या वेळेस तुमचं हे व्रत असतं तर त्या रविवारी सूर्य उगवल्यानंतर तुम्हाला केस विंचरता येत नाहीत. त्यामुळे अंघोळ करा आणि लगेचच केस विंचरून घ्या. त्यानंतर पहिलं काम म्हणजे तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. तर जेव्हा सूर्य उगवत असतो अगदी त्याच वेळेला अर्घ्य द्यायचं असतं. सूर्य उगवला की एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू, फुलं, अक्षदा, पांढरे तीळ आणि गूळ हे साहित्य टाकून स्त्रियांनी सूर्यदेवांना अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः असा मंत्र म्हणत म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे आणि तांब्यातील पडणाऱ्या पाण्याकडे पाहत पाहत हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, अर्घ्य दिलेलं पाणी ओलांडायचं नसतं किंवा आपल्या पायावर सुद्धा ते पडू द्यायचं नसतं. तर सूर्यपूजा झाल्यानंतर लगेचच तुळशीची पूजा करून घ्यायची. पण रविवारी तुळशीला पाणी घालणं आणि स्पर्श करणं हे धर्मशास्त्रानुसार वर्ज्य सांगितलेलं आहे. त्यामुळे तुळशीला स्पर्श न करता केवळ आपल्याला तिच्या मुळाशी 1 चमचाभर गाईचं दूध तुळशीला अर्पण करायचं असतं. तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा. तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी काही हरकत नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुळशीवर दुरूनच हळदी कुंकू, फुलं, अक्षदा वाहून नमस्कार करायचा. स्त्रियांनी आपल्या स्वतःला देखील हळदी कुंकू लावायचा आहे. या दिवशी तुम्ही तुळशीला वाण म्हणून ऊस, गाजर, गूळ, तीळ, बोरं हे सुद्धा अर्पण करू शकता. आणि अगदीच हे शक्य होणार नाही किंवा प्रत्येक रविवारी ते शक्य होणार नसेल तर तिळगुळ वाहिले तरीसुद्धा चालेल. त्यानंतर तुळशीला एक प्रदक्षिणा मारायची आहे. तुळशीला प्रदक्षिणा मारणं शक्य नसेल तर तुम्ही स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची आणि पुन्हा एकदा तुळशी मातेला नमस्कार करायचा. त्यानंतर आपण करत असलेल्या या सूर्यनारायण व्रताची एक साधी सोपी पूजा मांडणी प्रत्येक रविवारी याच पद्धतीने आपल्याला मांडावी लागेल. पूजा मांडणी ही आपल्या अंगणातच मांडायची असते. पण शक्य नसेल तर तुम्ही गॅलरीत किंवा घराच्या गच्चीवर किंवा देवघरासमोर मांडू शकता. शक्यतो सूर्यप्रकाशामध्ये, सूर्याच्या कोवळ्या किरणामध्ये ही पूजा आपल्याला करायची असते. पण सगळ्यात महत्त्वाची, पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला होईल या पद्धतीनेच पूजा मांडावी. त्यासाठी एक पाट किंवा चौरंग घ्यायचा, त्यावर लाल कपडा अंतरायचा. अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही पूजा संपन्न करायची आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा. त्यानंतर आपल्याला मूर्ती असेल तर, मूर्ती नसेल तर एक सुपारी घेऊन गणपती बाप्पांची स्थापना करायची. त्या अगोदर त्यांना स्नान घालून घ्या आणि थोडे तांदूळ ठेवून त्यासमोरच स्थापना करून घ्यायची आहे. त्यांना अष्टगंध, फुले, अक्षदा वाहून घ्या. त्यानंतर मधोमध आपल्याला सूर्यनारायण देवांची रांगोळी, प्रतिमा काढून घ्यायची आहे. सूर्यदेवांना देखील हळदी, कुंकू, अक्षदा, फुले वाहून घ्या. तुम्हाला स्क्रीनवरती मी जे बघा फोटो दिलेला आहे त्यामध्ये पाहायला मिळेल. त्यामध्ये भरपूर जण बाळकृष्णाची मूर्ती देखील ठेवतात.
त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या साईडला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला सूर्यदेवांच्या शेजारी गोपद्म किंवा गाईची पावलं काढायची आहेत. त्यावरती सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि नंतर उजव्या बाजूला तुम्हाला राणूबाई या काढायच्या आहेत. त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. पण मुख्य काय आहे की या पाटावर आपण सूर्यदेव काढावे, राणूबाई काढाव्यात आणि गोपद्म म्हणजेच गाईची पावलं काढावीत. बाकी गणपतीची पूजा असेल किंवा कृष्णांची अर्थात नारायणांची पूजा असेल ती आपण आपल्या घरातल्या देवाऱ्यामध्ये केली तरीही चालेल. आता आपण जे सूर्यनारायण आणि बाकीच्या गोष्टी रांगोळीने काढल्या तर कथेमध्ये असं सांगितलं आहे की आपण सूर्यनारायण हे लाल चंदनाने किंवा हळदी कुंकवाने देखील काढू शकतो. आणि 6 पदरी लाल पिवळा धागा ज्याला आपण रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतो, तर त्याला 6 गाठी देऊन तो धागा सूर्यदेवांच्या प्रतिमेला अर्पण केला जातो, हे कथेमध्ये सांगितले आहे. किंवा तुमच्याकडे कलावा नसेल तर तुम्ही सूर्यनारायणांना कापसाचे वस्त्र हळदी कुंकू लावून 6 गाठी मारून ते वस्त्र देखील अर्पण करू शकता. त्यानंतर पानाचा विडा ठेवावा. विड्याची 2 पानं घेऊन त्यावर सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड आणि खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे. त्यानंतर हळदी कुंकू फुलं अर्पण करायचे आहे. या व्रतामध्ये करडईच्या फुलाला अतिशय मान आहे. म्हणजेच आदित्य राणूबाईंचं जे काही व्रत आहे त्यामध्ये सूर्यनारायण असतील किंवा गोपद्म असतील, आदित्य राणूबाई असतील त्यांच्यावरती तुम्हाला करडईची फुलं अर्पण करायची आहे. बघा, बाळकृष्णांसमोर देखील तिळाचा एक पदार्थ किंवा गूळ ठेवा किंवा जी फळे उपलब्ध असतील ही ठेवू शकता. आणि आपण मकर संक्रांतीला ओवशामध्ये वाटाण्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, ऊस, बोरं, गाजर, हरभऱ्याचे घाटे हा जो ओवसा आहे तो सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला हा महत्त्वाचा नैवेद्य ठेवायचा आहे तो म्हणजे मूग डाळ, तांदूळ, एक वांग. या गोष्टीला खूप मान आहे आणि हे ठेवायचं आहे. बघा, डाळ हे तुम्ही तूर डाळ, मसूर डाळ देखील घेऊ शकता. हे सर्व एका वाटीत किंवा वेगवेगळे ठेवले तरी चालेल. हे सर्व पूजेमध्ये ठेवून झाल्यावर आपल्याला शेवटी धूपदीप लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला संपूर्ण पूजेला धूपदीप ओवाळायचा आहे. आता संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर म्हणजे अगदी तुम्ही 3ला 4ला देखील ही पूजा करू शकता. आता पूजा परत कशी करायची आहे ते पाहूया. प्रथम हात जोडून गायत्री मंत्र म्हणावा. त्यानंतर सूर्याची 12 नावं म्हणायची. तर आपले दोन्ही हात जोडायचे आणि एक नाव आपण म्हणायचं. पहिलं ओम मित्राय नमः, ओम रवे नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खड्गाय नमः, ओम पूष्णाय नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मिरिची नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम आकार्य नमः, ओम भास्कराय नमः. तर अशा पद्धतीने ही नावे बोलावीत. धूप दीप ओवाळून आदित्य राणूबाईंची कथा वाचावी आणि ऐकावी. पूजा केल्यानंतर कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी खिचडी आणि खिरीचा नैवेद्य दाखवावा. तुम्ही जे पूजेमध्ये तांदूळ, डाळ व वांगं ठेवलेलं आहे त्याचाच खिचडी भात बनवायचा आणि तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला उपवास देखील सोडायचा आहे. उपवासामध्ये दुसरे पदार्थ खायचे नाही. समजा तुम्हाला वांगं आवडत नसेल तर तुम्ही पूजेमध्ये वांगं नाही ठेवलं तरी चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याचा खिचडी भात बनवायचा नसेल तर तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता आणि ती खीर खाऊन उपवास सोडू शकता. मात्र दुसरा पदार्थ तुम्हाला खायचा नाही. आणि हा उपवास तुम्हाला सूर्यास्त होण्याच्या अगोदरच सोडायचा असतो, त्यानंतर सोडायचा नसतो. आदित्य राणूबाईंचं व्रत मुख्यतः नियम हे सांगितलेले नियम तुम्हाला फक्त पौष महिन्याच्या रविवारीच पाळायचे आहेत. ज्यांनी व्रत धरलेलं आहे त्यांच्यासाठी दिवसभर फक्त फळे खावीत. तेल, मीठ आणि मिरची पूर्णपणे वर्ज्य आहे. तसेच चहा घेताना त्यामध्ये अद्रक टाकू नका किंवा त्याऐवजी दूध प्यावे किंवा बिना अद्रकचा चहा घेऊ शकता. दुसरं म्हणजे उपवास सूर्यास्तापूर्वीच सोडायचा आहे. सूर्यास्त झाल्यावर काहीही खाऊ नये, पण तुम्ही उपवासाचे पदार्थ तसेच फळे संध्याकाळी उपवास सोडल्यानंतर देखील खाऊ शकता. तसेच व्रतामध्ये दिवसा झोपू नये आणि ब्रह्मचर्य पाळावे. घरात मांसाहार बनवू नये.
तसेच या दिवशी कापणं, कुटणं किंवा शिवणकाम करणं हे टाळलं पाहिजे. तिसरं बघा, जर तुम्हाला मासिक धर्म किंवा प्रवास असल्यास फक्त उपवास करावा, पूजा केली नाही तरी चालेल. त्यासाठी जास्तीत जास्त रविवार करण्याची गरज नाही. म्हणजेच काय, तर तुमचा एखादा रविवार गेला तर जास्तीचा गरज नाही रविवार करायला. चौथं बघा, थोडक्यात काय, तर सूर्य उगवण्याच्या अगोदर केस विंचरावे, दिवसभर केस विंचरू नये. तसेच दिवसा झोपू नये. सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर उपवास सोडावा. या गोष्टींचे तुम्हाला अवश्य पालन करायचं आहे. आता बघा, या पूजेचं उद्यापन कसं करायचं. आपण रविवारी पूजा मांडलेली असते, मात्र ती पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी सोमवारी अंघोळीनंतर उचलावी. पूजेमधील फळे आणि गूळ खोबरं प्रसाद म्हणून वाटावा. विड्याची पानं तुम्ही दर रविवारी नवीन आणावी. जे विड्याचे साहित्य आहे किंवा कापसाचे वस्त्र आहे ते पुन्हा वापरलं तरी चालेल. जी रांगोळी काढलेली आहेत, फुलं आहेत, तर ते एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता. आता उद्यापन शेवटच्या रविवारी तिळगुळाचे पदार्थ, डाळ किंवा तांदूळ गोरगरिबांना दान करावेत. एखाद्या सुवासिनीला किंवा जोडप्याला घरी जेवायला बोलवून त्यांचा मानपान करावा. सुवासिनीची ओटी भरावी. बघा, एखादी सुवासिनीला बोलवून तिची ओटी भरली, तिला दूध, एखादं फळ खायला दिलं तरी देखील चालू शकतं. पिता कश्यप आणि माता आदिती यांचे पुत्र असणारे सूर्यदेव हे सर्वात तेजस्वी तारा आहे. त्यांच्याप्रमाणेच अलौकिक तेज आपल्याला प्राप्त आपला भाग्योदय व्हावा, सौभाग्य प्राप्ती व्हावी, संतान प्राप्ती व्हावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा, यासाठी या महिन्यामध्ये दर रविवारी सूर्यनारायणाचे व्रत केले जातं. ज्याची इच्छा आहे असे प्रत्येकजण हे व्रत करू शकतो. तर अशी ही साधी आणि सोपी पूजा आहे. तर या रविवारपासून ज्यांना कोणाला सूर्यनारायणाचं हे रविवारचं व्रत आहे ते करायचं, तर ते रविवारपासून तुम्ही चालू करू शकता आणि शेवटच्या रविवारी उद्यापन करू शकता. अजून तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओचा इथे एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू.